तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिकच्या गोदावरीवर प्रचंड खर्च होऊनही ती स्वच्छ का झाली नाही, तसेच प्रशासनाने या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केला आहे। प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे गोदावरीचे पावित्र्य संकटात सापडले असून गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेतकरी, साधू संत यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा इशारा मनसेने 2 दिवसांपूर्वी दिला होता। मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात गोदावरी नदीमध्ये धडाधड उड्या मारून आंदोलन करण्यात आले। मनसे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत नद्यांची झालेली अवस्था दाखवली होती। यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। 2027ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून नदीवर झालेली पाणवेली, गोदावरीत सोडले जाणारे दूषित पाणी या सगळ्याच्या निषेधार्थ मनसे पदाधिकाऱ्यांनी नदीत उडी मारून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला। निर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राज साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, कारण यांनी गोदावरी माता पवित्र, वालदेवी, दारणा, नंदिनी या 4 नद्या प्रदूषण मुक्त होत नाही, करत नाहीत। भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे। जे एसटीपी प्लांट आहे ते एसटीपी प्लांट कार्यान्वित नाही, त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं। अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने पैसे खातात वर्षानुवर्षापासून। हे काही पुढाऱ्यांचे एसटीपी प्लांट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे, सत्ता भारतीय जनता पार्टीची, केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्थ 2027ला येतोय, आजही काही काम केलं जात नाही। साबरमती जाऊन बघा, अहमदाबादला जशी पंतप्रधानांनी नदी केली आहे साबरमती, तशी गोदावरी करावी, दारणा करावी, नंदिनी करावी, तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत। हे पाणी पिण्याजोगं झालं पाहिजे। काल आम्ही 28 आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही। हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे। जबाबदारी, न्याय